आज बनवूया घरच्या घरी ताजं मलाईदार टेस्टी पनीर। खूप सोपं आहे पनीर घरी बनवणं आणि अशात बऱ्याच न्यूजसुद्धा ऐकतो आपण की भेसळयुक्त पनीर मार्केटमध्ये मिळतं, त्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने असं हे फ्रेश पनीर तुम्ही बनवू शकता। तर त्याच्यासाठी मी इथे 1.5 लिटर गाईचं दूध घेतलं आहे। फुल फॅट मिल्कसुद्धा वापरू शकता। आता एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि याच्यामध्ये आता दूध ओतायचं आहे। पाणी याच्यासाठी घातलं की दूध गरम होतेवेळी पातेल्याच्या तळाशी लागत नाही किंवा करपत नाही, म्हणून मग पाणी घातलं आणि याच्यामध्ये आता दूध टाकलं। घरचं गाईचं म्हशीचं दूध असेल तर पनीर अजून टेस्टी होतं। तर आता दूध गरम करून घ्यायचं आहे। एवढं दूध गरम व्हायला 10-1 मिनिटं लागलेली आहेत। तर आता दुधावरती साय यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे दूध गरम झालेलं आहे। तर आता एका वाटीमध्ये 2 चमचे पाणी आणि त्याच्यात 2 चमचे व्हिनेगर मिक्स केले। व्हिनेगर नसेल तर 2 चमचे पाणी आणि 2 चमचे लिंबाचा रस तुम्ही घालू शकता मिक्स करून। तर आता दुधावरती साय आलेली आहे, दूध गरम झालंय। आता याच्यात मी व्हिनेगरचं पाणी घातलं। पाणी एकदाच घालायचं नाही, सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळाने म्हणजे 1-2 मिनिटांनी पुन्हा राहिलेलं व्हिनेगरचं पाणी घालायचं। आणि बघा, व्हिनेगर घातल्या घातल्या लगेचच दूध फाटलेलं आहे। लिंबाचा रस सुद्धा घालू शकता, फक्त थोडासा वेळ लागतो लिंबाचा रस घातलं तर दूध फाटायला, व्हिनेगरनी लगेचच फाटतं। आणि बघा, आता हे दूध फाटलेलं आहे, तर एकदा त्याला छान चांगलं उकळवून घ्यायचं आणि दूध उकळलं की मग खाली एक भांडं ठेवलं, त्याच्यावर एक चाळणी ठेवली आहे आणि एक कॉटनचा रुमाल घेतला आहे त्याच्यावरती आणि हे फाटलेलं दूध आता याच्यावरती ओतायचं आहे। 1.5 लिटर दुधापासून जवळपास पाव किलोच्या वरती पनीर तयार होतं। आणि बघा, पाणी घातलं होतं पातेल्यात, तर पातेल्याला दूध अजिबात चिटकलेलं नाही। आता हे जे फाटलेलं दूध आहे त्याच्यावरती गार पाणी टाकायचं आहे चांगलं, म्हणजे व्हिनेगरचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो, म्हणून हे एकदा पाणी टाकून धुवून घ्यायचं। त्याच्यानंतर कापड अशा प्रकारे चारही बाजूनी गोळा करायचा आहे आणि हे पिळून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। खूप जास्त गच्च पिळून पाणी काढू नका, नाहीतर मग पनीर ड्राय होतं, म्हणून मग थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे। बघा, अशा पद्धतीने कापड गोल फिरवायचा आणि पिळून याच्यातलं पाणी काढायचं। आणि आता याच्यात थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे। आता हे गरम आहे, याला थोडासा असा शेप देऊन घेणार आहे। नंतर आपण व्यवस्थित शेप देणार आहोत, पण गरम असल्यामुळं थोडंसं लवकर शेप येतो याला। चौकोनी आकारसुद्धा तुम्ही याला देऊ शकता। आता बघा, इथे एक प्लेट घेतली आहे मोठी आणि त्याच्यावर एक छोटी प्लेट अशा प्रकारे पालथी करून टाकलेली आहे आणि त्याच्यावरती हे पनीर आता ठेवायचं आहे। ठेवतेवेळी थोडासा कापड लूज करायचा आणि ठेवायचं आणि याला आता हाताने व्यवस्थित शेप देऊन थोडंसं पसरवून घ्यायचं, म्हणजे जाड होणार नाही पनीर खूप जास्त त्याच्या क्यूब, म्हणून अशा प्रकारे दाबून त्याला शेप देऊन घ्यायचा। आजकाल बाजारामध्ये पनीर बनवण्यासाठी म्हणजे चौकोनी आकार येण्यासाठी डबेसुद्धा आलेले आहेत, ॲमेझॉनला मिशोला सुद्धा आहेत, ते वापरून सुद्धा तुम्ही याला मस्त चौकोनी आकार देऊ शकता। तर आता बघा, याच्यावर दुसरी एक प्लेट ठेवली आणि त्याच्यावर जड ओझं ठेवायचं। मी खलबत्ता ठेवलेला आहे आणि बघितलं तर पनीरमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं खूप जास्त, तर ते असं साईडने निघतं, म्हणून खाली एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती पनीर ठेवायचं आणि खूप जास्त वेळ हे असंच ठेवायचं नाही, फक्त अर्धा तास ठेवायचं। खूप जास्त ठेवलं तर त्यातलं पाणी पूर्ण निघून जातं आणि पनीर ड्राय होतं, म्हणून फक्त याला अर्धा तास ठेवा, त्याच्यावरती ठेवू नका। आणि इथे अर्धा तास झालेला आहे पनीर अशा प्रकारे ठेवून आणि बघा, मस्त असं पनीर तयार झालेलं आहे। कुठेही तुटलेलं नाही किंवा त्याचे क्रम्ससुद्धा गळत नाही आहेत। मस्त घट्ट मलाईदार पनीर तयार झालेलं आहे।
बघा किती सोप्पं आहे घरच्या घरी पनीर बनवणं. भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा अशा प्रकारे ताजं आणि मलाईदार पनीर तुम्ही घरी बनवून खाऊ शकता. तर आता याला कट करून घेऊया. इथे मी गोल आकारात हे पनीर बनवले तरीसुद्धा व्यवस्थित याचे चौकोनी तुकडे होतात. फक्त जे साईडच्या कडा आहेत तेवढंच थोडंसं शेप गोल बनतो, नाहीतर मग व्यवस्थित याचे चौकोनी तुकडे होत आहे. बघू शकता तुम्ही. चौकोनी आकारात बनवलात तर मग परफेक्ट चौकोनी तुकडे होतील, पण गोल आकारात सुद्धा व्यवस्थित पनीर कट करता येतं चौकोनी आकारामध्ये. आणि इथे आपलं हे मलाईदार टेस्टी पनीर तयार झालेलं आहे. व्यवस्थित चौकोनी तुकडे झालेले आहेत याचे, बघू शकता. बघा घरच्या घरी पनीर बनवणं किती सोपं आहे. तुमच्याकडे व्हिनेगर किंवा मग लिंबू असेल तर तुम्ही सहज पनीर घरच्या घरी बनवू शकता. हे पनीर बनवून झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. फक्त 2-4 दिवसाच्या गॅपनी वापरत असाल तर फ्रीझरमध्ये ठेवा आणि लगेचच 1-2 दिवसात वापरत असाल तर खाली फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं. आता मी दुसऱ्या दिवशी लगेचच वापरणार होते म्हणून याला डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं. छान मऊ आणि ताजं राहतं. असंच जर उघडं ठेवलं तर ते ड्राय होतं. चला तर मग या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी असं पनीर बनवून बघा. भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा घरी बनवलेलं ताजं आणि मलाईदार पनीर केव्हाही चांगलं. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.